भिवंडी तालुक्यातील गुळ ग्रामपंचायत कुकसे येथे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर जवाब दो हिसाब दो धरणे आंदोलन गावातील ग्रामस्थ नरेश देऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार सन 2019 ते 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। ग्रामनिधी 14 व 15वा वित्त आयोग तसेच इतर शासकीय निधीतून सुमारे 3,92,822 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा गैरवापर अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे। गावातील आदिवासी पाड्यावर नागरी सुविधांचा अभाव, गावातील अनेक कामांची 2 ते 3 वेळा पैसे काढण्यात आले असून बोगस कामे करणे, साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व घोटाळे तसेच कागदोपत्री कामे दाखवून जनतेच्या पैशांची लूट केल्याचा आरोप यावेळी नरेश पाटील यांनी केला आहे। सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद मानतो एवढं माझ्याकडे प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल। आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। कुठला विकास नाही का काहीच नाही, फक्त कागदावर नाही, गटर नाही का काहीच नाही, पाणीसुद्धा नाही, काहीच नाही। आणि या लोकांना आम्ही निवडून देण्याकरता मंदिरामध्ये पूर्ण जनतेला मंदिरामध्ये नेतो, चप्पती देतो, भंडारा लावतो, चावल हातामध्ये देतो, ते देवाच्या नावावर निवडून येतात आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार करतो। साधारण किती रुपयांचा भ्रष्टाचार असेल आणि किती वर्षातला हा साधारण? 5 वर्षाचा भ्रष्टाचार। किती रुपयांचा आहे आणि अंदाजे तरी 15 ते 20 करोड रुपयाचा आहे। काय आता तुमची प्रशासनाकडे काय मागणी असेल? ती चौकशी व्हावा यांच्यावर दावा आहे। काही कामांचे 2-2, 3-3 वेळा बिल झाले। हां, 4-4 वेळा बिला काढलेले आहेत। अहो संक्षेप रस्ता बघा तुम्ही, तर जाण्याला रस्ता नाही, पूर्ण गटाराचं पाणी, त्याच्यावर सांडपाण्याचं पाणी। पुढची रूपरेषा काय राहील तुमची? तेच आता व्यवस्थित कामं व्हावा, त्यांच्यावर जे भ्रष्टाचार असेल तो निघावा आणि कारवाई व्हावा त्यांच्यावर। जे मार्गदर्शक आहेत, नेमकं काय सांगाल या ठिकाणचे ग्रामपंचायत जो काय कारभार आहे त्याच्याबद्दल? आपण कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे? प्रथम नरेश देऊ पाटील हे आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे। एक कामावर 2-2 वेळा 3-3 वेळा पैसे काढलेले आहे, अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यानंतर फ्लोअर ब्लॉक जे मारलेले आहेत ते वैयक्तिक त्या मालकाने मारलेले आहेत, पण त्याचं मोजमाप घेऊन ग्रामपंचायतीने ती बिलं काढून खाल्लेली आहेत। तर या संदर्भामध्ये आमच्या हातामध्ये एक पत्र मिळालं। त्या पत्रामध्ये असं गट विकास अधिकाऱ्यांनी नमूद केलं होतं, कारणे दाखवा नोटीस होती की त्या पत्राच्या अनुषंगाने हे ते पत्र आहे। हे पत्र नरेश देऊ पाटील यांनी दिलं, त्याचा आम्ही अभ्यास केला। मी आणि माझे जोडीदार अमोल भोईर यांनी अभ्यास केला। तर याच्यामध्ये साधारणतः 3,92,00,000चा घोटाळा दिसत आहे। ह्या पत्रामध्ये एवढा घोटाळा दिसत आहे। एक ग्रामसेवक जर 3,92,000 रुपये 3,92,00,000 रुपये घोटाळा करतो, भ्रष्टाचार करतो, तर याच्यामध्ये जे ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच झाले असतील किंवा ग्रामसेवक अदलून बदलून येऊन गेले असतील, त्यांचा जो घोटाळा आहे तो निघाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। गावामध्ये काय काय विकासाची कामं जिथे रखडलेली आहेत, कोणते कोणते कामं जिथे अपूर्ण आहेत? जल जीवन योजना जी आहे ती रखडली आहे। गावामध्ये संपूर्ण पाईपलाईन टाकताना रस्ते खोदलेले आहेत। या संदर्भामध्ये आम्ही ठाण्याला यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत पाणीपट्टीचे प्रकाश सासे साहेब, पाणी पुरवठा विभागाचे जे मुख्य अधिकारी जे आहेत प्रकाश सासे साहेब, यांना आम्ही प्रत्यक्ष ग्रामस्थ आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा होतो, भेटलो। त्यांनी सांगितलं आम्ही 2 दिवसामध्ये येतो। त्यांनी 2 माणसं पाठवून दिली, इंजिनियर। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही ते ज्यांनी हे ठेकेदार आहे त्याची बात करतो आणि काम तुमचं पूर्ण करून देतो, एवढं आश्वासन दिलं। गावातील जे गुरुचरण जागा आहे त्यामध्ये देखील मोठा अपहार झाला आहे। गुरुचरण जागा आहे त्याची आमचं काही हे नाही। हे पत्र माझ्या हातात मिळलं। या पत्राच्या संदर्भानं मी त्यांना सांगितलं का आपण एक गावामध्ये आंदोलन लावू आणि
त्या आंदोलनामार्फत आपण जनजागृती करू की हा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. माझा उद्देश एवढाच आहे की हे जे आहे ते 9 तरुण पुढे आले पाहिजे. माझं वय सध्या 68 आहे. माझ्या जोडीला काम करणारे यांचं 78 वय आहे. तरी आम्ही या भिवंडी तालुक्यामध्ये जिथे जिथे अशा तक्रारी असतील तिथे आम्ही जातो. त्यांच्या समस्या ज्या काही असतील तुमच्या पंचायत समितीमध्ये असू द्या, तहसीलदार कार्यालयामध्ये असू द्या, त्यांच्यासोबत जातो आणि त्यांच्या तक्रारीचं आम्ही निवारण करतो. पंचायतची मासिक सभा असू द्या, तिथे प्रत्येक गावाचा अधिकारी एक वेळेला मान्यता द्यावी आणि ज्या ग्रामपंचायतमधून जे कामं केली जातात किंवा जो निधी येतो ग्रामनिधी असू द्या, 14 वित्त असू द्या, रॉयल्टीप्रमाणे असू द्या किंवा इतर निधी कुठला आला तरी तो दर महिन्याला तो बोर्डवरती लागला गेला पाहिजे, जो प्रत्येक महिन्याला. आज लोकांनी ज्या समस्या मांडल्या, जर आज हा विषय बाहेर पडला तर लोक आपल्याला असतील. एवढी सुजलाम सुफलाम ग्रामपंचायत असून देखील आज आपल्याकडे गटाराची कामं असू द्या, पाण्याचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय असू द्या, लाईटचा विषय असू द्या, आज भरपूर कामं अशी आहेत की आज बोलतोय आपण ती चुकीची आहेत. कारण हा विषय निघालाच नव्हता पाहिजे होता. याच्या पुढे आज कुठला तरी अवॉर्ड गावाला भेटायला पाहिजे होता ग्रामपंचायतला आपल्या, पण अजूनपर्यंत तसा विषय नाहीच आहे. आज जर आपल्याला नरेश पाटीलच्या माध्यमातून जर नसेल असा जर विषय नसता झाला तर येणाऱ्या पुढच्या कालामध्ये साहेब बोलले की पुढचा तरुण पुढे येतो की नाही येतो याची पण भीती वाटत होती त्यांना. पण आज त्यांनी खूप मोठं धाडस केलं. त्यांना तर आपण सर्वांनी सपोर्ट केलाच पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. परंतु आज ज्या महिला पण इथे जे उपस्थित त्यांचा देखील तेवढा आभार मानावा. आणि ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकाने मासिक सभा झाल्या पाहिजेत. मासिक सभेला प्रत्येकाने आलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत. हा विषय आज झाला. आज काय आपल्या हा बोलला का बाबा इथं विषय मांडायचा विषय नाही, पण लोकांना ते गरज पडली मांडायची, वेळ आली म्हणून त्यांनी मांडलं. दुःख वेदना करण्यासाठी कुठेतरी एक जागा असते, ती जागा इथे ती तयार केली त्यांनी. पण ग्रामसभेला येतात पण ते कागदावरती लिहून घेतात. मी म्हणतो ना, 5 गावचा जर सदस्याशिवाय व्यतिरिक्त जर आपली कमिटी 5 ते 6 जणांची असली तर ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये प्रोसिडिंगला लगेच लिहून घेतलं गेलं पाहिजे. 2 कुठलाही विषय प्रोसिडिंगला 1 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष का लिहून घेत नाहीत. टायमावरती 7 दिवसाच्या आतमध्ये प्रोसिडिंग तयार झाली पाहिजे. प्रोसिडिंगला विषय घेतात, विषय मांडतात, पण ते विषय लिहिले जात नाही. ते कुठेतरी तरी थांबलं पाहिजे, हीच माझी प्रामाणिक विनंती आहे. आणि काय माहिती का, कुठल्याही गोष्टीचं एक हे असते का पैसे काढण्याचा एक ग्रामपंचायत आपण बोलतो ना, शेवटच्या ठिकाणी स्मशानभूमी, तिथे देखील आपण काय करतोय, तिथला पैसा खातो. काय करायचा लोकांना सांगायचं का कुठे, आणि त्या एक नव्हे 3 वेळा जर पैसा खात असेल तर साधारण असे मी पण त्याच्या दोषी असेल ना, सजा झाली पाहिजे, मला पण सजा झाली पाहिजे. कारण हा विषय एवढा आहे ना, गंभीर आहे ना, का याच्या पुढं अशी माणसं नाही भेटणार आपल्याला पुन्हा नाही भेटणार. सुनीता बलिराम भोईर, आमची एक समस्या अशी, आज 20 वर्ष झाली आमच्या कोपऱ्यामध्ये पाणी येत नाही. पाणी अजिबात नाही येत आम्हाला. 1 अंडा 2 अंडं पाणी येतं. आम्ही तुमच्या बोरिंगचं पाणी आणतो, बोरिंगचं पाणी आणतो, यांच्या बोरिंगचं पाणी आणतो. आमची पाण्याची हालत लई कठीण आहे. त्याची काहीतरी आमची योजना तुम्ही कमांड करावी, एवढंच मला पडलं. तो रस्त्यामध्ये जो गटार नाही ना, तो झाला पाहिजे. कारण का एवढा गाड्यावाले पडतात ना, का ते आम्ही रोज डोळ्यात बघतो, आम्हाला दिसतंय ना तिथे पडलेले. म्हणून आम्हाला त्याच्यासाठी गटार पाहिजे आणि रस्त्यातून गाड्या जातात त्याच्यासाठी टप्पे पण पाहिजेत. तुम्ही महिलांसाठी काय करताय? कारण बाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहेत तिथं आरी वर्क लावला जातो किंवा शिवण क्लास लावला जातो, विश्वकर्माच्या योजना येतात, माझ्या महिलांपर्यंत का पोहोचत नाही? नळा तयार केलेलं ते पण नळ आम्हाला आलेलं नाही. तिकडे गेल्यावर त्या महिला काय बोलतात, इकडे धुवायचं नाही, आम्हाला पाणी पुरत. इकडे गेल्यावर काय बोलतात, पाणी रस्त्यावर येते, मग आम्ही कपडे कुठे धुवायचे? मग आमच्यासाठी तुम्ही एक बोर मारून द्या. आमची 5च घरं आहेत, जास्त घरं नाही, मग आमच्यासाठी स्वतंत्र एक बोर मारून द्या तुम्ही. तुम्हाला कधी काय की आपल्या ग्रामपंचायतमधले जे काय झालेले ते 2 शब्द सांगते. आता बघा, आता जे ब्लॉक मारलेले आहेत बरोबर, ते ब्लॉक आता ज्याचे खर्चामध्ये मारलेले आहेत आणि जे खर्चामध्ये मारलेले आहेत ते आम्ही खर्च करायचा आणि सरपंचांनी पैसे खायचे का? पैसे कोणी खायचे? पैसे आपले स्वतःला मालकाला द्यायला पाहिजे. आणि सरपंच पैसे खातात.
प्रत्येकाच्या ब्लॉकचं माप 2-2 वेळा 3-3 वेळा नेलेलं आहे. माझ्या स्वतःच्या पण अंगणाचं माप ते नेलेलं आहे. आणि शेताची नासधूस करायची हे ग्रामपंचायताला हक्क आहे का? हा, ग्रामपंचायताला हक्क आहे. कोठी टाकल्यात, माझ्या शेताची आखी नासधूस करायला लावली. ती कोठी उद्याच्या उद्या काढली पाहिजे. कोठ्या टाकलेल्या आहेत त्या. आणि महिलांची समस्या आहे अशी की नळाला पाणी आलं पाहिजे. पाईप टाकलेत, सगळं गाव सगळं खोदून ठेवलेलं आहे आणि पाईप फक्त आलेले आहेत, पाण्याचा पत्ता नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की डस्टबिन आहे, ती डस्टबिन फुटली तरी पण ती ग्रामपंचायतवाली देत नाही. स्वतः घरमालक आणतात आणि ठेवतात तिथे ना, मग त्याच्यामध्ये कचरा टाकतात. हा, मग हे कोणते ग्रामपंचायतला काहीच येत नाही का? इन्कम काहीच नाही. 5 करोड 10 करोड येत नाही का? इन्कम काहीच नाही. घरपट्टी भरते, पाणीपट्टी भरतं, सगळं गोडाऊन पट्ट्या भरत्या, सगळं भरतात, पण काही करत नाही ग्रामपंचायत. ग्रामपंचायत काहीच करीत नाही. याची दाखल घेतलीच पाहिजे पुढे. या वाडीतला मी आदिवासी सदस्य आहे. हा, पण एक गोष्ट 3 वर्षापासून मशानभूमी आम्ही धोंड्यामध्ये चालतोय माणसं, पण या गाववाले 3 वर्षापूर्वी झालेली मशानभूमी आलेली आहे. हा, मग आम्ही काय घरातच माणसं चालायची? हा, 3 वर्षापूर्वी आलेली आहे सांगितले. पण भाऊसाहेब तर हॅलो, तर एक गोष्ट अशी आहे की आता तेवढी अडचण एक आहे. पण आता बोरिंग व आमच्या बाया स्वतः आता या कुक्षावाडीमध्ये एकच फक्त बुजुर्ग आहे मी बोलतोय, पण एकच असा बायांना सांगतो की बाबा बोरिंगवर कपडे धुवू नका, पाण्याची टंचाई आहे आमची. हा, पाण्याची टंचाई आहे, पण बाया काय मानत नाही. मग तिथंशी एक कस्टमर तो आपला कर्मचारी पाठवून ना लिहून द्या का जी बाई का त्यांच्यासाठी एकदा आले असून, कारण की एवढे लोकांना जमा करणं म्हणजे काय खाऊ नाहीये. फक्त इथे लोक फक्त पैसा खाण्यासाठीच बसतात खुर्चीवर. इथं कोणी कोणाची कामं करत नाही. आणि हा आंदोलन आपला फक्त भ्रष्टाचारावर आहे. इथे काय ग्रामसभा भरलेली नाहीये. जो येतो तो इथे आपली समस्या सांगतो. समस्या तुम्ही सांगा, परंतु आता ते काम करण्यासाठी आता थोडे दिवस राहिले. सरपंच काय काम करणार नाहीत आपले, कारण की 5 वर्ष तर यांनी काय कामं केलेली नाहीत आपली. फक्त पैसा खाल्लेला आहे आपल्या ग्रामपंचायतचा. त्याच्यासाठी हा धरणे आंदोलन केलेलं आहे. ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की तुमच्या समस्या आहेत ना, आता ग्रामसेवक आपले आहेत, थोड्या दिवसामध्ये त्यांच्या हातातच येणार आहे. काय पण असेल ते समस्या पण मांडूच. पण त्याच्या पहिले मी एवढं सांगू इच्छितो का आपण जो आंदोलन करतो फक्त 1 दिवसासाठी नको. जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही त्यासाठी आपल्या हक्कासाठी सर्वांनी लढत राहा. मी सर्वांना एवढीच विनंती करतो, फक्त शो शायनिंगसाठी ते येऊ नका. आणि हा माझा आहे तो माझा करत राहाल तर आपल्याला न्याय भेटणार नाही. प्रत्येक जणाला वाटतो आज माझा सरपंच बसला होता तर त्या घरातल्या लोकांना आली. आता 12 का झालेत, अरे 15 पण सरपंच होते, पण चुकीचा काम हा चुकीचा आहे. त्याच्यासाठी मी चुकीचं कधीच सहकार्य कोणाला करणार नाही. तो माझा भाऊ असला तरी पण मी सहकार्य करणार नाही. मला सत्य आणि मला सत्यच पटतो. मी कोणाच्या विरुद्ध जाऊ शकतो आणि माझं असं बोलणार, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कोणाला राग आला तरी चालेल, कारण की तुम्ही जर चुकीचं काम करणार आज नाही तर उद्या तुमचा बाहेर येणारच आहे. आणि जेवढा पण भ्रष्टाचार केलाय त्याचा एक पाईचा हिसाब आम्हाला पाहिजे. जर दिला नाही तर मी स्वतः काला आणून मारीन ग्रामपंचायतला. मी ग्रामसेवकांना आताच विनंती करतो, जेवढे पण इथे एकतरी सरपंच आणि सदस्य आहे का? फक्त एक सरपंच राजू माने ते हजर आहेत. बाकी 11 सरपंच आणि सदस्य कोणीच नाहीये. एवढे वर्ष तुम्ही काय केला याचा हिसाब आम्हाला सर्वांना पाहिजे. आता मी समस्या मांडत नाही, कारण की हा वेळ समस्या मांडायचा नाहीये. माझ्याकडे भरपूर समस्या आहेत, कारण की गाव होता कसा आणि झालाय कसा. आपल्या गावाला म्हणजे मी बाहेर गावात जात होतो तेव्हा लोकांना सांगत होतो की तुमच्या गावामध्ये एवढी गटार आहेत का वास येतो, पण आज माझ्या स्वतःच्या गावामध्ये एवढा वास येतो, एवढा घाण झालाय की तिथं पाय ठेवायची जागा नाही. आणि पाण्याची जर समस्या सांगूच नका. खाली फक्त पाईप टाकलेत, त्यातून पाणी कधी येणार काय माहित. पाणी येतो का खाली फक्त पैसा खायचं काम करतात का माहिती नाहीये. तरी मी सर्वांना एवढीच विनंती करतो, हा आपला आंदोलन आहे, इथे ग्रामसभा भरलेली नाहीये. आणि जर तुम्हाला जे पण समस्या मांडायच्या असतील नाही मांडू जे समस्या, कारण की आता समस्या काय त्याच्यावर काय निर्माण एवढे 5 वर्ष तर काय केला नाही त्याच्यावर. पण आता ते आमच्या वहिनी बोलल्या का त्यांच्या स्वतः त्यांनी खर्च करून
त्यांनी स्वतः तिथे लादी मारले, त्याच्या ते मोजून तुम्ही पैसे खाता. म्हणजे किती निर्लज्जपणाची कामं करता तुम्ही. हा, तुम्ही काय इथे काय खायासाठी बसलेत का? फक्त तुम्हाला कशाला बसवले? आम्ही एक विश्वास म्हणून बसलो तर आपला माणूस आहे. तुम्ही आपला करून आपलेच लोकांचा गला घोटाळा निघालेत. तर मी सर्वांना एवढीच विनंती, काय जर माझं चुकलं असेल ते कमान विमान ते सगळं परमिशन कोणाचं काय ते नंतर काढू आपण, ते सगळं देखील आहे. कुठली कोणाची आहे हा ठीक आहे. सर तुम्ही जरा पुढे या आणि या समस्येवर जरा काही लोकांना सांगा की दुसऱ्यांनी स्वतःनी खर्च करून मारलेल्या लाद्यांवर लोक पैसे खातात, मोजून त्याचे पैसे खातात आणि एक कामात 3-3 वेळा मोजून पैसे खातात. याच्यावर आम्हाला सर्वांना सगळ्यांना न्याय पाहिजे. साधारणतः आम्ही जे निवेदनाची दखल घेऊन या ठिकाणी माननीय गटविकास अधिकारी यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जे आपल्या निवेदनामध्ये सन 2019 ते 25-26 या वित्तीय वर्षापर्यंत ग्रामपंचायती माध्यमातून जे जे काही कामं झालेले आहेत, जे जे काही खर्च केलेला आहे, त्या खर्चाचा हिशोब घेण्यासंदर्भामध्ये आपल्या निवेदनामध्ये नमूद केलेला आहे. साधारणतः 6-7 वर्षाचा जो काही कालावधी आहे ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाविषयी, तर याची सखोल चौकशी आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. जे कोणी दोषी असतील त्यानुसार कायदेशीर कारवाई देखील आपल्या पंचायत समिती विभागाने केली जाईल. आपण जर पाण्यात जर पोहायला शिकवला तो देसले परिवाराला बुडवायला निघायला, तर समजून जा तुम्ही तो प्रकार कुठे असेल. आज 5 वर्ष झाली माझ्या अंगण्यामध्ये प्युअर ब्लॉक नाही आहेत, कचऱ्याची पेटी सुद्धा नाही आहे आणि माझ्या घरासमोरून ग्रामपंचायतचा रस्ता गेलेला आहे. तिथे वारंवार आम्हाला सातबाऱ्याची धमकी दिली गेली जाते. 5 वर्ष झाले. हा क्षण आम्ही कुठे त्रास करायचा? आम्हाला या संदर्भात आम्हाला चौकशी झालीच पाहिजे. बस एवढं बोलून माझे शब्द बोलून धन्यवाद मानतो. आपल्या प्रत्येक बोटावर उंगली ठेवतो. मी प्रत्येक ग्रामसभेला स्वतः जाऊन प्रत्येकाच्या घरातील लोक आणायचो आणि उभे करायचे विकास कामासाठी. सर्व विषय घेतले मी. तुम्ही आता मला जो पाण्याचा विषय सांगितला ना, पाण्याच्या विषयाबद्दल पण मी आमच्या गावाचे शेजारी 5-6 गाव आहे, त्यांना पण BMCचा पाणी पाहिजे असा त्यांची ओरड होती. मी त्यांना सांगितलं आम्ही ठराव घेतला BMCचा, आमच्या गावाला पण BMC, आमच्या गावातून BMCचा पाणी त्यांना जावं, आमच्या कनेक्शनमधून द्यावं. आणि मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होता त्याने एक GR काढलेली तेव्हा का BMC पासून जर म्हणजे शहापूरमध्ये तलाव आहेत आपल्याकडे आणि तो पाणी आपण आपला तलाव आहे. आपण ठाणे जिल्ह्याचे लोक आहेत. जसे आता नाशिकला तिकडे वैतरणा वगैरे बांधतात ते लोक आपल्या लोकांना पाणी देत नाही. त्यांचा मध्य वैतरणा वगैरे काय डॅम बांधतात ते पाणी देत नाही त्र्यंबकेश्वर. ते बोलतात आमच्या जिल्ह्याचा पाणी. माझं नाव हंसिका नरेश पाटील. इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांना माझे नमस्कार. आज आपण इथे कोणासाठी उभे आहोत? आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी. जे तुम्ही माझ्या पप्पांना सपोर्ट करताय, माझ्या वडिलांना जो सपोर्ट करताय त्याच्यासाठी सर्वांना धन्यवाद. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की माझे पप्पा कधी कोणाचा विश्वासघात करणार नाही आणि तुमचा विश्वास तोडणार नाही. फक्त असाच साथ देत राहा पुढे पण. जो विश्वास आज दाखवलाय तोच पुढे पण दाखवत राहा. धन्यवाद. सर्वप्रथम विषय असा आहे गावासाठी की आपली जी जिम आहे त्याचं सामान इथे आपल्या ग्रामपंचायत मध्ये आलेलं आहे. तरी मी साहेबांना एक विनंती करतो की त्यांनी तिथे समोर असलेले शाळेवर प्रस्ताव देऊन मंजूर करून आम्हाला तिथे जिम बांधण्यासाठी आमचं त्यांना निवेदन आहे की त्यांनी तो सहकार्य करावं सर्व गावांना आणि त्यांनी जरा 2 शब्द आम्हाला गावासाठी बोलावे. या ठिकाणी जो आपल्या युवकांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे, तर व्यायामशाळेचं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे आणि ही जी जिल्हा परिषद शाळेची जी इमारत आहे ती जुनी आणि वापरात नसल्यामुळं तिचा आपण प्रथम निष्कर्षित करण्याचा प्रस्ताव पंचायत समिती बांधकाम विभागाला सादर करू आणि त्याच्यासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे व्यायामशाळेची जी इमारत मंजूर होते त्याच्यासाठीचा प्रस्ताव सादर करू आणि लवकरात लवकर कसं मंजूर होईल यासाठी मी सतत आणि सदैव प्रयत्नशील राहील.